गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय 11. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. ओम श्री साईनाथाय नमो नमः. बाबांची निरपेक्ष व भक्तियुक्त पूजा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवतायै नमः. श्री सीता रामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ऐसी सद्गुरूंची महत्ता, त्रिभुवनावर त्यांची सत्ता, नियंत्रिती पंचमहाभूता साईनाथ. पूर्वी आप गगन तेज, तैसा वायूचा वेग, तयावर गुरूंचे राज्य, अधिकार आणि हुकुम. गुरुराज महाराजा, साई राजन के राजा, तयांची नित्य पूजा. हेच परमार्थ साधन. निर्गुणी निराकार, देहात येती गुणाकार, पूजेचे सोपस्कार, सोपे जावे म्हणून. ज्याचा अधिकार जैसा, तया उपदेश तैसा, घडविती व्यासंगाभ्यासा साधनाथ. कुणा सहवास देती, कुणा प्रवासा पाठविती, कुणा पारायणा लाविती गुरुचरित्राजा. वसिष्ठ आणि सांदीपनी रामकृष्णांसी गुरुस्थानी, राहती गुरुवचनी गुरुगृही. गुरु केवळ आनंदमूर्ती, मूर्तीत चितशक्ती, कार्यकरिता विरक्ती, प्रपंची निवृत्ती तैसी असे. शिष्याचे मनोगत, गुरुसी पूर्ण ज्ञात, शिष्याचे कौतुक करीत प्रेम भरे. साई असून देही विदेही, भक्त ठेविती तैसा राही, असती निर्मोही उपजत. स्वये जरी निर्विकारी, तरी पूजा स्वीकारी, तैसी सेवा चाकरी, प्रेम भावी भक्तांची. कपाळी गंध विलेपना साई, करती सर्वा मनाई, दादा भट्टाकडे जाई, म्हणती बाबा. दादा करीत साई पूजन, गंध तपकडी घेऊन, पंडित भोळे गंध विलेपन, करीती भाई साईंच्या. हे साहस पाहुनी भक्त भयभीत अतिमनी, वाटे भडकेल क्रोधाग्नी, ऐशा कृतीने. विचारण्याची नाही प्राज्ञा, साईंची प्रमाणाज्ञा, तिची होऊ नये अवज्ञा, संकेत ऐसा. विचारण्याची नाही सोय, साई क्रोधाचे भय, परी काढती विषय, शांत वृत्ती देखोनी. अरे त्याची भक्ती भोळी, काढिला त्रिपुंड्रू भाळी, माझी कोणती जातकुळी, विकल्प नाही मनी त्याच्या. निर्मळ त्याचे हृदय, तैसा त्याचा अनुयय, मग हरला उपाय, प्रेम जाळी फसविता. मी माझ्या भक्तांचा अंकित, कधी न कुणावर रागवत, मी राहतसे तिष्ठत, उभा भक्तांच्या भेटीला. तो करी माझे कौतुक, बनू निभोळा भाविक, मारे मज हाक आर्ततेने. मी तयाचा हुकुम, मानून मने कल्पद्रुम, प्रेमसागरा प्रेम, प्रेम नदीचे. साई ऐसे विचित्र दैवत, भक्ता मागे येई धावत, देव करी भक्तांची अंकित, प्रेम भरे प्रेम यागे, प्रेम भरे प्रेम यागे. आता पुढील कथा. जाणणे तिच्या अर्था, साई पदीच ठेवून माथा, शक्य असे. सिद्धी फाळके यवन, मक्का मदीना यात्रा करून, गेले शिर्डी तीर्थस्थान, साई दर्शन घ्यावया. तया दर्शनाची प्रीत, परी साईंची रीत विपरीत, जरी जाणती हेत, त्या समशिदित घेती ना. न करीती नजरा नजर, न येऊ देती पायरीवर, मशिद जरी मुक्तद्वार, फाळक्यास न तैसे. पुरी करण्या इच्छेला, लावी माधवरावांचा वशिला, देव भेटण्या मध्यस्थी कशाला, ऐसे न वाटे. माधवराव धीर करीती, नम्रपणे साई समणती, तो म्हातारा भेटण्यासी अति, तळमळे रात्रंदिवस. परी साई म्हणती, देवाची मर्जी नसे त्याच्यावरती, मग मी काय करू शके कृती, संमती दर्शना देण्याची. फकीर जो मशिदीत, कृती करे अघटित, दर्शनाचा त्याचा हेत नच पुरवी. विचार भाषेत स्पष्ट, विहिरी पलीकडील वाट, चालशील काय नीट, विचार त्यासी. फाळके म्हणे चालेन वाट, जरी किती बिकट, कृती करेन नीट, भेटी लागे. पुन्हा म्हणती त्यास विचार, 4 वेळा 40,000 रुपये तो काय देणार, आणि उत्तर प्रश्नासी. फाळके म्हणे 40,000,
काय त्याचे मातवर, देईन लाख भारंभार आज्ञा होता. बाबा म्हणती विचार भीती, करेन बोकडाची सागुती, कोणते मास असती कोणती, पाहिजे त्यासी सांग मला. हाजी म्हणे मज काही, नको त्यातला एकही, कोळप्यातला तुकडाही समाधान माझे. ऐशा ऐकता निरोपाला, साई दयासागर खवळला, केले भयानक हल्लकल्लोळा, क्रोध बरे. घागरीस भिरकाविती, मडकी फोडून टाकिती, मनगट चावून देती, हाजीस शिव्या शाप. काय तू स्वतःस समजशी, माझ्या पुढे फुशारकी करसी, जाऊन या मक्का मदिनेसी, माझ्या पुढे मिरविसी तुझा तोरा. आले म्हातारपण, तरी कशाची न जाण, काय हे अहमपण माझ्या पुढे. जरी तीर्थाटन झाले, पुराणासी पढिले, तू मज काय ओळखले, पडत मूर्खा. साईंच्या येऊन दरबारी, मागसी तुकडा भाकरी, घे 55 हातावरी रुपयास. मशिदीचे अंगणी, आंबे विकित माळणी, खरेदी करून म्हणती धणी, आंबा खाऊन तृप्त करी. वेळोवेळी हाजीस, तिथले वारंवार रुपयास दाबिती, आपुल्या मर्जीस हाजीवरच्या. अशी साईंची कृपा सत्ता, नियंत्रण करती विक्राळ पंचमहाभूता, तर्जनी उंचावून दरडाविता, शांतता घेती सत्वरी. मेघांचा गडगडाट, वारा तैसा सुसाट, वीज अग्नी विक्राळ होता प्रकट, तर्जनी बोट उंचाविती. सबुर सबुर गावात माझी लेकरे, गुरे ढोरे वासरे, करती उच्चस्वर साईनाथ. एकच कैवारी साई, बाकी नसती देवताही, साई काही नच घेई कृपा कराया. साई हा देव, त्यासी नसे काही घेव, फक्त पाही भाव निष्पाप जो भक्तांचा. साई आज्ञा मानिती पंचमहाभूतम, रौद्र स्वरूप थांबवित, करीती सर्व शांत, स्थिर स्थावर विश्वासी. बाबांचा सटका, बाबांचा फटका, शिव्यांचा दणका, अभद्रासी नाशावया. बाबांच्या रागाचा भडका, केवडा आणि का, परमेश्वरी लीला कौतुका, फक्त पाहणे नम्रपणे. इति श्री साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. श्री साई सच्चरित सारामृत अध्याय 11 संपूर्ण. ओम श्री साईनाथार्पणमस्तु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.